सांगोला येथे जमा झालेलो आहोत. दिवसभरातच आपण पंढरपूर, अक्कलकोट दैवदर्शन करणार आहोत. दिवसभरच्या प्रवासासाठी तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गेले 2 महिने या मतदारसंघात गावागावात फिरत आहे. अशा वेळी चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः युवती माझ्याजवळ येऊन मोकळेपणाने आपले प्रश्न सांगत आहेत. अनेक माता भगिनी आपल्या समस्या अडीअडचणी सांगत आहेत. भेटायला येणाऱ्या युवती डोळ्यांच्या विषयी विश्वास, मायमाऊली आपुलकींचा स्पर्श आणि ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद हा माझा आत्मविश्वास वाढवत आहे. मी मतदारसंघात फिरत असताना बर्गेवाडीत एक ताई मला म्हणाली, ताई आम्हाला सहलीसाठी कुठेतरी न्या, कोल्हापुरात नको, कोल्हापूरच्या बाहेर न्या. मी लगेच घरी जाऊन डोंगरे साहेबांना हा विषय सांगितला. साहेब म्हणाले, एकटे बर्गेवाडीत कशाला, आपण मतदारसंघातल्या 24 गावातील माता भगिनींना विठुराय आणि स्वामींचे आशीर्वाद घडवूया. कारण मायमाऊलींचा आशीर्वाद हा देवाचा आशीर्वाद इतकाच मौल्यवान असतो. म्हणून या सहलीचं आयोजन झालं आहे. कसं आहे, डोंगरे साहेब कोणतेही काम हलक्यात करत नाही. जे करतात ते दणक्यातच करतात. डोंगरे साहेब नेहमी सांगतात, राजकारण हे केवळ पद मिळवण्यासाठी नसतं, तर ते जनतेच्या सेवेसाठी असतं. त्यांची मदत केली पाहिजे. अडीअडचणीच्या काळात त्यांना धावून गेलं पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. हाच डोंगरे साहेबांचा वारसा मी पुढे घेऊन जात आहे. हा वारसा आहे सेवेचा, हा वारसा आहे संस्काराचा, हा वारसा आहे अध्यात्माचा आणि हा वारसा आहे दातृत्वाचा. या वारसाला आपण ताकद देणार ना? मला विश्वास आहे आपल्या महिलांची ताकदच या निवडणुकीत विजय करणार आहे. महिला मनात आणलं की काही करू शकतात. लाडक्या बहिणींनी आमदार निवडून आणले, आता तुम्ही माझ्या लाडक्या मैत्रिणी आहात. मग या लाडक्या मैत्रिणीला मला निवडून आणणार ना? असंच म्हणतात, अंधारात दिवा बनून वाट दाखवणारी, थकलेल्या मनाला नेहमी सावरणारी, जीवनाच्या लढाईत आपली ढाल बनणारी, अशी असते मैत्रीण खंबीर साथ देणारी, अशी असते मैत्रीण खंबीर साथ देणारी. आपल्याला कल्पना आहे की जिल्हा परिषद निवडणूक लवकरच होणार आहे. यावेळी कसबा ताळे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादांचं गट, घड्याळ चिन्हावर मी अमृता अरुण डोंगरे ही निवडणूक लढवणार आहे. परत एकदा सांगते, घड्याळ चिन्हावर मी ही निवडणूक लढवणार आहे. मी ही निवडणूक अनेक कारणासाठी लढवत आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या मतदारसंघात युवकांच्या हाताला काम नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा परिणाम अनेक युवक आणि युवतींच्या लग्नावरही होत आहे. मला या युवक युवतींच्या हाताला काम मिळेल असं काम करायचं आहे. मला या मतदारसंघात शिक्षण, महिला सबलीकरण, कृषी, आरोग्य, पर्यावरण, रोजगार निर्मिती अनेक क्षेत्रात काम करून हा मतदारसंघाला एक आदर्श मतदारसंघ बनवायचा आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगत आहे, माझ्या भावाकडे कोणतेही राजकीय पद नसताना तो जर एवढं काम करू शकतो तर पद आल्यावर किती चांगल्या पद्धतीने काम करू. आपल्या मागे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार तसंच माननीय हसन मुश्रीफ साहेब यांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे निधीची कोणतीही कमतरता होणार नाही. आता ही तुमची जबाबदारी आहे मला निवडून आणायची. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होणार तेव्हा फक्त मी सदस्य असणार नाही, तर तुम्ही सगळ्या जणी सदस्य असणार आहे. तुम्ही अभिमानाने सांगणार, माझी मैत्रीण जिल्हा परिषद सदस्य आहे. कारण तुमचं आणि माझं नातं एक अतूट नातं निर्माण झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर मी ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुमचं मौल्यवान मत मला द्यावी अशी विनंती करते आणि जाता जाता एवढंच म्हणते, पंढरीच्या वाटेवर करूया विजयाचा निर्धार, पंढरीच्या वाटेवर करूया विजयाचा निर्धार. स्वामींच्या आशीर्वादाने होईल आपले स्वप्न साकार, स्वामींच्या आशीर्वादाने होईल आपले स्वप्न साकार. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या कशा वाजायला पाहिजे होत्या? विजयाच्या वाजायला पाहिजे, म्हणजे शेवटपर्यंत टाळी आम्हाला दिसली पाहिजे.
कारण मागच्या जर असं हे झालेत काय, जरा कडकडीत टाळ्या वाजवा. पद मिळणं पेक्षा तुम्हाला अगदी